नमस्कार बालमित्रांनो, बालराष्ट्र चेतना चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला सांगणार आहे एकदम मजेदार धमाल अशी आपल्या बाप्पाची गोष्ट. गोष्टीचं नाव काय आहे बरं? बाप्पाची भूक थांबेना. अरे बापरे, काय बरं झालं असेल? का बरं आपल्या बाप्पाला इतकी भूक लागली असेल? त्यांनी काय काय खाल्लं बरं? आणि शेवटी भूक कशी भागली असेल? तुमच्याही डोक्यात असे प्रश्न फिरताय ना? चला तर मग गोष्ट सुरू करूया. एकदा काय झालं, कुबेर म्हणजे संपत्तीचा देव. त्यांच्याकडे अफाट संपत्ती, भरपूर पैसा, सोने चांदी, आणि म्हणून ते खूपच गर्विष्ठ झाले. त्यांना वाटलं जगात माझ्यासारखं श्रीमंत कोणीच नाही. कुबेर म्हणाले, चला महादेवांना घरी जेवायला बोलूया, त्यांना माझं वैभव दाखवतो. महादेव हसले आणि म्हणाले, माझं येणं शक्य नाही होणार. तुम्ही असं करा, माझा लाडका गणपती घेऊन जा, त्याला जेवायला फार आवडतं. कुबेर खुश झाले आणि गणपतीला मोठ्या थाटात बोलावलं. आपले गणपती बाप्पा बसले जेवायला आणि सुरू झाली. लाडू खाऊ, मोदक खाऊ, पेढे खाऊ, पुरणपोळ्या खाऊ, खाऊच खाऊ, आणि सगळं गट्ट. सर्व संपवलं गणपती बाप्पांनी. कुबेर बघतो तर सगळं जेवण संपलं. गणपती म्हणाले, आता काय खाऊ? आणि मग काय, सोन्याची भांडी, टेबल, खुर्च्या सगळं गणपती बाप्पांनी खाऊन टाकलं. कुबेर घाबरले आणि म्हणाले, गणपती, आता अन्नच नाही उरलं, तुझी भूक भागतच नाही. गणपती डोळे मोठे करून म्हणाले, मग काय, आता तुलाच खाऊ? कुबेर पळत 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 महादेवांकडे गेले आणि म्हणाले, महादेवा, वाचवा वाचवा. गणपतींनी घरातलं सगळं खाल्लं, भांडीसुद्धा नाहीत शिल्लक, तरी त्यांची भूक भागत नाही. आता काय करू देवा? महादेव शांततेने म्हणाले, हे घ्या साधा वाटीभर भात, आणि तो द्या गणपतींना, पण यावेळी देताना गर्व नको करा, नम्रतेने द्या. कुबेर गेले आणि प्रेमाने नम्रतेने गणपती बाप्पांना भात अर्पण केला. गणपती बाप्पा हसले आणि म्हणाले, आता माझी भूक भागली. म्हणून मुलांनो, कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही करायचा. आपल्याकडे किती खेळणी असो, किती छान मार्क्स मिळाले असतील, किती सुंदर कपडे असतील, पण त्याचा अहंकार नाही करायचा. सगळ्यांशी नम्रपणे म्हणजेच आदराने, प्रेमाने वागायचं. चला तर मग बाय. गणपती बाप्पा मोरया.